यायचं आहे, कारण तुमचे भविष्यात. Please come. Okay, God has come, man. The presence of God is here. Let us honor the God. Let us honor our Almighty God. Please come. देवाच्या आत्म्याला आपण मान सन्मान केलं पाहिजे. कोणी बाहेर असेल तर क्विकली पटकन आत या. आपण मेसेज सुरू करू. हालेलुया. ओके. सो त्या देवाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रेज गॉड. जर देवाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये नाही तर आपण आशीर्वादित राहू शकत नाही. प्रेज गॉड. आपण कुठे बंद केलं होतं? कोणी सांगेल का बंद कुठे केलं आपण? हा? Yes. Okay. Let's start. Can we read that word? Thank you, Beta. Yes. मग मी बापाला विनंती करेन आणि तो तुम्हाला दुसरा परत देईल. यासाठी मी त्याने तुम्हा बरोबर सर्व करायला. Hallelujah. Praise God. काय सांगतं बाबाचं वचन? की तुम्ही त्याच्यासोबत सार्वकालिक राहावं. Praise God. ए छोटा बच्चा. ए. Yes. अब वाचे को वचन करो. मग मी बापाला विनंती करेन आणि तो तुम्हाला दुसरा परत देईल. यासाठी मी त्याने तुम्हा बरोबर सर्व करायला. Praise God. तो परमेश्वर तुमच्या सोबत सार्वकालिक करण्यासाठी आला. आज, उद्या आणि युगामध्ये तो परमेश्वर तुमच्या सोबत राहणार. Praise God. Amen. So परमेश्वरी आपण सेवा करतो. Amen. ज्यावेळेस परमेश्वराच्या सेवेत होतो त्याच्यामुळे परमेश्वर बोलला. सी इवन 5:14 वाचतो आपण. योहान 5:14 पटकन. ओके फिनिश ना. अजून एक 5 ते 10 मिनिटांमध्ये संपून देईल. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात काढले व त्याला म्हणाले, बाबा तू बरा झालास. आतापासून पाप करू नकोस. केलेस तर तुझे अनेक वाईट होईल. ओके वाच. ऐकले तुम्ही वचन? परत ऐकूया. ओके. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात काढले व त्याला म्हणले, बाबा तू बरा झालास. आतापासून पाप करू नकोस. केलेस तर तुझे अनेक वाईट होईल. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रकाशाला घेऊन चालतो, ज्यावेळेस आपण येशूला सोडून राहतो, ज्यावेळेस त्याला धन्यवाद देतो, हालेलुया, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस काय होतं? तू आशीर्वाद होतोस. पण ज्यावेळेस तू ते सोडून त्या कृपेच्या बाहेर जातोस, त्यावेळेस काय होतं? का बरं? शेवटचं वचन माझं शेवटचं नाही तेच वच शेवटची नाही. प्लीज सायलेंट फोन लेट अस ऑनर आवर गॉड. आतापासून पाप करू नकोस. आतापासून पाप करू नकोस. केलेस तर तुझे अनेक वाईट होईल. केलेस तर तुझे अधिक वाईट होईल. असं कोण बोलत आहे? प्रभूचा आत्मा बोलत आहे. प्रेज गॉड. असं कोण बोलत आहे? त्या परमेश्वरचा आत्मा बोलत आहे की आता तुम्हाला माहिती आहे येशू इतका चांगला देव आहे. Okay, so this black guy wearing black suit, this is a singer man. हा माफी माणूस आहे असं बोलतो. And he is the holy man. Okay. आता परमेश्वर काय बोलत आहे? काय बोलत आहे परमेश्वर? की आता यापुढे तू काय करू नकोस? पाप करू नकोस. मी तुला आता आशीर्वादित केलंय. मी तुला आशीर्वाद देऊन तुला नवीन जीवन दिलंय. तुझ्या सगळ्या अंधकारचा आत्मा मी बाहेर काढलाय आणि आता मी तुला माझा प्रकाश दिलाय. प्रेज गॉड. तो डार्कनेस, तो अंधार बाहेर निघून गेलाय. बोल. तो अंधार तिकडे गेलाय आणि आता हा प्रकाश आहे. ओके. आता परमेश्वर बोलतो की बेटा मी तुला आता आशीर्वादित केलंय. आमेन. आज इथे बसलेले सगळे जण मी आज इथे प्रार्थना करू सिस्टर बरोबर. मी असं चालू नाही बोलू की चलो मला जायचं नाही. मी प्रार्थना करू आणि परमेश्वराने मला वचन दिले की माझ्या लोकांना माझ्या लेकरांना आशीर्वादित करणार आहे. हालेलुया.
त्यावेळेस सांगतो यु नो मला खूप स्ट्रॉंग आहे. पहिला अध्याय फर्स्ट सॅम्युएल जर ते यु नो मी तुम्हाला सांगते पाप का करू नका, कारण का परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये काय करते. लिसन टू दॅट. माझं सूत्र आमचे Reconocce che le parlare asketisco, braka chala pakko, madiga ang kapales. First Samuel chapter number 5, verse number 3. When the people of Assur got up early in the next day, before the Dagon has fallen on his face on the ground before the ark of the Lord, so they took Dagon and headed to him to his place. But when they got up early in the morning, behold, the Dagon has fell again on his face before the ground of the ark, and he healed and clapped the palm of his hand were lying cut. मग अजूनच दुसऱ्या दिवशी पहाटे सुटले, तेव्हा पहा यहोवाच्या कोशासमोर दागोन भूमीवर पालथा पडला आहे. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. मग ते दुसऱ्या दिवशी पहाटे सुटल्यावर पहा यहोवाच्या कोशासमोर दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेल्या उंबरठ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्याला राहिले होते. याकरता आजपर्यंत दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात जाणारे अस्पष्ट दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाही. Hallelujah. हालेलुया. Dagon. Satan. काय केलं लोकांनी, फिलिस्तीन लोकांनी? इस्रायलला हरवलं आणि इस्रायलचा आर्क कोश घेऊन गेले. काय केलं? त्याचा कोश घेऊन गेले. मी खूप महान आहे, मी खूप गोष्ट महान आहे. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाचा प्रेझेन्स, देवाचा प्रकाश असतो, त्यावेळेस तुम्ही डायनॅमिक असता. यू नो वन कॅन स्पीक अगेन्स्ट यू. यू ट्राय. आय चॅलेंज यू मॅन. मी देवाचा अभिषेक घेऊन सांगणार माणूस. माझ्या विरोधात बोलला तुम्ही बघून, माझ्या विरोध बोलला तुम्ही आज, and see in next 3 days what happens to you. I challenge you in the name of Jesus. कारण ज्या देवाची सेवा मी करतो तो देव जीवन देतो. मला आठवतं दोन वर्षापूर्वी एक आंटी आली आणि त्या आंटी माझ्या विरोधात काही गोष्टी बोलते. त्यावेळेस रिलेटेड घरामध्ये राहत होतो आणि त्या स्त्रीने येऊन माझ्या हाऊस ओनरला काहीतरी चुकीचं सांगितलं आणि त्या हाऊस ओनरला माहिती होतं मी काय बोली बेटा तुला तू अशी बोलत होते सगळी. सी ज्यावेळेस तुम्हाला कोणते बोलत ऍक्च्युली अजून एक गोष्ट आहे मला माहिती नाही पण क्विक आहे. ओके सुधारण्याचा गोष्ट केला त्याच्यासाठी सामोर ठेवलं परमेश्वराचं. ज्यावेळेस तुम्ही आज चालते बोलते गोष्ट तुम्ही परमेश्वराची, कारण तुमच्यामध्ये प्रकाश आहे, तुमच्यामध्ये अभिषेक आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुमच्यामध्ये वचन आहे, तुमच्यामध्ये येशू आहे, तुमच्यामध्ये अभिषेक आहे. ज्यावेळेस तुम्ही चालता त्यावेळेस देव चालतो, त्यावेळेस तुम्ही बोलतो त्यावेळेस देव बोलतो, ज्यावेळेस तुमचा हात तुम्ही ठेवता त्यावेळेस परमेश्वर तुमच्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये हात ठेवतो. हालेलुया. तुम्ही एकच बोललो, ज्यावेळेस तुम्हाला कोणी काय बोललो ना, हे सिस्टर तुम्ही असेच बोला. कोणी म्हणतो हा ब्रदर हे ब्रदर असेच आहे. इट्स ओके. नाईस गिव्ह अस माइंड हियर. प्लीज लॉर्ड. प्लीज लॉर्ड. And turn your face. Draghe sonda rassigila bashige de dongra balaska kata. Father is out if I am a prophet of Almighty God, Lord. Father, not me. Me ऊपर देना नहीं होगा दस देगा. तू ऊपर दे. बस. एवढं सुद्धा का बैठ करो. After 2 months, 1 month, 80 days, that lady died. एक अभिषेक त्या देवाच्या ज्यावेळेस सौर दाविदाच्या मागं होता मारण्यासाठी, दाविदाला खूप चांगली वेळ भेटली की तो मारून टाकेल सौरला. पण तो काय बोलला, सौर मी तुला मारू शकत नाही कारण माझ्या देवाचा अभिषेक तुझ्यावर. ती स्त्री माझ्या विषयी विरोध बोलून गेली. मी फक्त बोललो परमेश्वराचा खरंच मी तुझा अभिषेक दास आहे परमेश्वरा, म्हणून मी नाही तू तिला उत्तर दे. परमेश्वर काय बोलतो, माझ्या अभिषेकातला माझ्या अभिषिक्त लोकांना माझ्या सेवाला हात लावू नको. 1 महिना 18 दिवसानंतर ती स्त्री
book of peace. मी तुम्हाला काय सांगतो, घराचा कोश ज्या परमेश्वरने तुमच्यामध्ये माझ्याकडे टाकलाय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आजपर्यंत मी सांगितलं पण तुम्ही डायनामिक दिसाले मला, तुम्ही एकदम डायनामिक, जर तुम्ही असं फुटला ना झूम तुमच्या इच्छेला आग लागून जाईल, अशी लोक येते परमेश्वराने बसवले. पण परमेश्वर होतो बेटा, हे लोक तो कोश घेऊन व्यवस्थित चालत नाही, तो प्रकाश घेऊन चालत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येत नाही. काल रात्री माझे मेंटर पॉल त्यांच्यासोबत बोलत होतो, परमेश्वराची वाणी त्यांच्याकडे आहे, तो मला बेटा इचलकरंजी मध्ये माझ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मी तुला बोलवलं. प्रेज गॉड, हालेलुया. मी मिशन घेऊन आलो सर, मिशन घेऊन मी आलो, मी असं आलो नाही, नो, मी मिशन घेऊन आलो. त्याच्यामुळे ज्यावेळेस सांगते त्यावेळेस गावाचा कोश त्या लोकांनी डिझेल पेलेचे लोकांनी घेऊन गेले आणि त्यांनी काय केलं, नाव सांगा त्या ब्रदरांचं, हा जोरात बोला ना, जर तुम्ही जोरात बोलला तरच ते भिंत पडणार आहे सर. जर तुम्ही असं बसून राहिले आणि जर नंतर मला बोलले की थोडा स्पीड काय झालं नाही, आज किती होणार, हा काय कसं ना डॅगोन सीट डॅगोन बोला, तुमचा डॅगोन, तुमचा त्रास, तुमचा समस्या जोपर्यंत तुम्ही खूप करणार तो बोलवणार नाही. काय होतं त्याचं नाव बोला, हे कसं माझा डॅगोन आज पडत आहे, माझा डॅगोन आज पडत आहे, माझे त्रास आज पडत आहे खाली. आणि बाबा सांगतो जर तुम्ही पुढे वाचलं तर ज्यावेळेस त्या कराराच्या गोष्ट ती पूर्ण येऊन राहिली, ती काहीतरी एकदा नाही दोनदा त्या लोकांनी आले, सगळं काय पटपट सगळं उचललं, परत ठेवलं, हा कराराचा दोष आहे. आणि ही मूर्ती छान पडली, परत त्यांनी उचललं, परत उभा केलं, परत ती पडली, परत त्यांनी उचललं, परत हे केलं. पण बाबा सांगतं ज्यावेळेस हा कराराचा दोष होता तो सैतान काही करू शकला नाही. हालेलुया. आणि बाबा सांगतं जर तुम्ही सो प्रकारची अंगा 6 वाजता then the hand of the Lord was very heavy वाचा 6 वचन. आणि देवाचा कोश पलिष्ठांच्या देशात 7 महिने राहिला आणि पलिष्ठांनी राजकारणात देवप्रश्न मांडणाऱ्यांना बोलून त्यांना म्हटले, यहोवाच्या कोशाचे आम्ही काय करावे. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाचा कोश, देवाचा प्रकाश येईल ना, तो सैतान बोलेल बापरे मी ह्या व्यक्तीच्या घरात राहून काय करू शकत नाही, आय हॅव टू रन, माझा टाइम संपलाय. प्रेज गॉड, हालेलुया. मला सांगतं की देवाचा हात इतका जड होता त्या लोकांवरती, ते बोलले अकाराचा कोश घेऊन काय करू. हालेलुया. गुड न्यूज आहे माझ्याकडे, गुड न्यूज पाहिजे ना. तुमचा नाव येशूच्या नावात पडत आहे. फादर आय प्रोफेसाय ओव्हर द लाईफ इन जीसस माइटी नेम, त्याच्या जीवनाचा प्रत्येक डायमंड, प्रत्येक डार्कनेस, प्रत्येक सिकनेस, प्रत्येक वीकनेस, प्रत्येक फॅमिली इश्यूज जे घर आशीर्वादित होते, लॉर्ड तसं डायरेक्टली येशूच्या नावात बांधतो. ब्रेक 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 इन जीसस माइटी नेम. हालेलुया. थँक यू फादर. आता ती गुड न्यूज आहे. ओके, आय टेल यू. फर्स्ट सॅम्युएल त्याचा 6वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा ते बोलले, तुम्ही इस्रायलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल, पण तो रिकामा पाठवू नका. तर त्याचबरोबर दोषाकरता आवश्यक पाठवावे. हालेलुया. म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल आणि त्याचा हात तुम्हावर का होत नाहीये तुम्हाला माहित होईल. Yes. कळतंय हे वचन कळतंय, बिकॉज आय एम नॉट एबल टू सी नाउ. तर तुम्हाला खरं सांगतो, मी ज्यावेळेस तुमच्या आत्म्याकडे बघतो, तुमच्या आत्मा झोप येते. आय वॉन्ट टू पीपल विथ फायर. हालेलुया. हे वचन ज्यावेळेस माझ्या आतमध्ये ज्यावेळेस मी परमेश्वराला बोलत होतो, ज्यावेळेस हे वचन माझ्या आतमध्ये गेली, मी आग भरत होते माझ्या आतमध्ये. प्रेज गॉड. त्या आगीने मी भरत होतो आणि परमेश्वराचं वचन बोलतं ज्यावेळेस सकाराचा कोश त्या बलिष्ठ लोकांनी घेऊन कोश त्याला त्रास झालेला, कारण त्या परमेश्वराचा हात त्या लोकांवरती आला. मी भविष्यवाणी करतो आजपासून येशूच्या नावात जे लोक चुकीचे हात, चुकीची करणी, चुकीचे विचक्रांत, चुकीच्या गोष्टी, चुकीचे शब्द तुमच्या जीवनात बोलते, मी भविष्यवाणी करतो या ऑथॉरिटीमध्ये उभं राहा, माझ्या प्रॉफेटिकल पॉइंटिंग मध्ये
that fire. I release that prophetic anointing, that prophetic deliverance upon our people. In Jesus' mighty name. I release it, Lord. काय बोलतो? त्यावेळेस खुश तिथे आला आहे. काय सांगत आहे तिसऱ्या वर्षामध्ये? They said if you, मग त्याच्यानंतर आज तो सैतान, आज तो तुमचा अपयश, आज तो तुमचा बॉस, आज ते तुमची फॅमिली, आज ते तुमचे त्रास, आज ते तुमचे आजार, आज ते पैशाचे प्रॉब्लेम, आज बोलतील बाबा मी तुला त्रास दिला, मी तुला संकट दिले, मी तुला आजार दिला, मी तुझ्या घरात खूप दिवस राहिलो, पण आज तो तलावाचा खुश आलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश आलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आलंय. आज मी तर टिकू शकणार नाही, नाही मी राहू शकत ते. आणि काय म्हणताय ते बोलतात ज्यावेळेस ते बोलले फिलिस्तीन लोक बाबा हा पुरुष पाठवून द्या इस्रायलला परत. त्यावेळेस परमेश्वर काय बोला इस्रायल लोक नाही 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 सर फारो तो हृदय कठीण करून बसला ना एक्सोडियस मध्ये निर्गम निर्गम मध्ये दगड करून बसला ना जेवढं सोडे ना सगळं माझ्या लोकांच्या अकाउंट मध्ये चलो सगळं तुझे आशीर्वाद माझ्या लोकांना सगळे आशीर्वाद माझ्या लोकांना. परमेश्वर बोला ज्यावेळेस तू निघशील ना बेटा तुझं लगेच घेऊन शिवराच्या घरात जे काही ते घे कोणी तुला पाठवणार नाही. आज जे काही तुमचं केलंय हे भविष्यवाणी करतो येशूच्या नावामध्ये. आज तुम्ही ते सैतानाकडे वळून घेऊन जाणार आहे आणि साक्षी येशूच्या नावात देणार आहे असा भविष्य आत्मा बोलतो. थँक्यू फादर. आणि बाबा सांगता इतका 6 हात त्यांच्यावरती आला त्यांना कसला आजार झाला माहितीये कॅम्पिंग दरम्यान वाजून सुद्धा म्हणजे किरीवोशला रगडपोचा अंगपालीस. तेव्हा ते म्हणाले जे दोषाकरता अर्पण त्याचबरोबर आपली पाठवायचे ते काय असावे. आणि ते बोलले बलिष्ठांच्या सरदारांना संख्येच्या प्रमाणाने 5 सोन्याचे मूळव्याधीचे मोड व 5 सोन्याचे उंदीर. Father, I prophesy this prophet is very different man. I prophesy as a man of God. जे लोक आजपासून तुमच्या जीवनात त्रास करायला बघतात, जे जीवनात तुमच्या दुष्ट गोष्टी टाकायला बघतात, आजपासून त्या मूळवादीचा आत्मा त्यांना त्रास द्यायला लागेल. बसू शकणार नाही सर, बसणार नाही तुमचा आजपासून विरोधी येशूच्या नावाने भविष्यवाणी करतो. खोटं वाटतंय? गो बॅक अँड चेक युअर तुमचे विरोधी बघा आजपासून तुझे विरोधी मला बसतात का? उद्या बोलून जायचं बसा मी नाही बोलत आहे ते माझ्या देवाचं वचन बोलतो. 7 वेळेस बैठकीला जावं लागेल. किती वेळेस? 7 वेळेस. इट इज प्युअर मॅन. ते वचन काय बोलत आहे? कशाचं? सोनं करून द्या मूळव्याधाचं. माझा दोष घेऊन जातोस, माझ्या लोकांना त्रास देतोस, माझ्या मुलांना तू त्रास देतोस, माझ्या मुलांना तू आजार देतोस. 10 पटीने आज माझ्या लेकरांना मी आशीर्वाद दिले असा प्रभूचा आत्मा बोलतोय. प्रेज गॉड. आणि बाबा सांगतो की ज्यावेळेस माझ्या परमेश्वराचा क्रोध परत गेला तो सोनं घेऊन गेला, आशीर्वाद घेऊन गेला. आणि परमेश्वर बोलला जोपर्यंत ही गोष्ट करत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आज जोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होत नाही परमेश्वर तुमच्या विरोधाला सोडणार नाही. परमेश्वर आज तो सैतान काढून हकलून ज्यावेळेस शेवटची प्रार्थना सुरू त्यावेळेस तुम्ही बघताल सैतान पळणार. त्यावेळेस बघताल सैतान लोकांच्या जीवनामधून पळून जात नाही. त्यावेळेस तुम्ही बघताल लोक आशीर्वादित होत नाही. त्यावेळेस तुम्ही बघताल तुमच्या जीवनातल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी तुटून जात नाही, तुमच्या त्या चुकीच्या गोष्टी तुटून जात नाही. कारण की आपला परमेश्वर तुम्हाला शब्द देते घ्यायला. हालेलुया हालेलुया. I'm so sorry man, मला कंटिन्यू नाही करता येणार कारण ऑलरेडी माझा टाइम झालाय. ओके but I'll close, just give me 5 minutes and close. तुम्हाला माहिती आहे एक लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा एका आईसलँड मध्ये ते फॅमिली होते राहिला होते UK मध्ये. अचानक तो मुलगा बाहेर निघाला तर खूप लहान होता तो आणि तो एकदम पटकन पळत गेला पण तिथे खाली असं स्लाईड होतो आणि खड्डा होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण बर्फाचं पाणी साठलं होतं. जसा तो मुलगा त्या बर्फाच्या पाण्यात पडला वरतून परत एक लेअर झाली. तो मुलगा जाऊन हात मारतोय काहीच होत नाहीये. तो मुलगा मदत मागतोय काहीच होत नाहीये. पण एक माणूस एक गुणगर्वी व्यक्ती असं बसला तिथे
आणि तो बघतो काढतो त्याचा शर्ट आणि पटकन पळतो आणि उडी मारतो त्याच्यामध्ये. उडी मारतो त्या लेकराला खेळतो, बाहेर काढतो, त्याला रन करतो आणि काय म्हणतो अशी ऊब देतो त्याला. आणि ते काय होतं त्याची जी श्वास, त्याचं हार्ट, त्याचं हृदय जे बंद पडलेलं असतं शांत होत जातो. आई रडायला लागते, मी आता काय करू, माझ्या लेकराला कसं काय झालं. तर ती आई येणार, आई रडणारच. प्रभू कृपा कर. तो माणूस असून दाबा करतो, त्याला हक करतो आणि ज्यावेळेस त्याला हक करतो तो श्वास घेतो. आणि काही दिवसानंतर तो माणूस जो त्या स्ट्रीटला बसायचा तो वयस्कर होतो. थोडा कपडे फाटलेले असतात, त्याचे केस वाढलेले असतात. तो काय म्हणतो, मुलगा थोडा मोठा होतो, 10-11 वर्षाचा, आणि तो एक दगड घेतो, त्याला उचलून मारतो. तो बसलेला असतो त्याच्याकडे काठीने असं त्याला पेक करतो, त्याला चिडवतो. आणि त्याची मम्मा येते आणि तो म्हणतो, मम्मा. त्याची मम्मा त्याला खूप खुश आहे, काय झालं रे. अरे मम्मा, तो माणूस नाही का तो वेडा, मी त्याला आज दगड मारला नाही का, मी त्याची आज केस ओढली. ती आई त्याला म्हणते, बेटा आज तो जीवन कसं का माहितीये, कारण की त्याच माणसाने ज्यावेळेस तू मरणामध्ये होतास त्याने उडी मारली. ज्यावेळेस तुझ्या मरणामध्ये होता, ज्यावेळेस कोणी नव्हतं, ज्यावेळेस तुझे जन्मदेणारे आई बाप तुझ्यासोबत होते, त्यावेळेस तू आला, त्याने तुला काढलं त्या बर्फाच्या पाण्यात आणि तुला नवीन जीवन दिलं. म्हणून तर आज तुला जीवन देतेस, म्हणून तर आज तुझे दिवस बघत माझ्या प्रियाला प्रभूचा आत्मा खाल म्हणत होता, प्रभूचा आत्मा म्हणत होता, माझ्या बेटा, माझ्या लेकराचा उत्साह मी खूप प्रयत्न करतो, मी माझा रक्त त्याच्यासाठी सांगले, मी माझं शरीर त्याच्यासाठी मी तोडले, मी तर माझा समाधी तोडले. ज्यावेळेस ते माझे लेकर माझ्याकडे येतील, आज ते पाप करतात, माझ्या दगड फेकतात, आज ते पाप करतात, ते माझ्या चकमेमध्ये परत हात करतात, परत रक्त बाहेर करतात. माझ्या लेकरांमध्ये तुझ्याने माझ्यासाठी लोटे की त्याचा स्वर्गीय भाव त्याच्यावर प्रेम करतो. आज तोच येशू तुमच्यावर प्रेम करतो प्रियानो, तोच येशू तुमच्यासाठी मरण पावला, तोच येशू तुमच्याकडे प्रार्थना करते. तोच म्हणला परत माझ्याकडे ये, मी तुला आशीर्वादित जीवन देईन. ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आशीर्वाद देईल. आज जसा त्या लहान मुलाला त्या व्यक्तीने बाहेर काढलं, तसंच आज परमेश्वराने त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला त्या पापातून बाहेर काढलंय. त्या येशूने तुम्हाला आज त्या पापातून बाहेर काढलंय, त्या येशूने आज तुम्हाला आशीर्वादित केलंय, त्या येशूने तुझं जीवन आशीर्वादित केलंय. आज परत आपल्या येशूकडे प्रियानो, कारण येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. त्याने त्याचं रक्त सांडलेलं आहे, त्याने त्याचा जीव तुमच्यासाठी दिलेला आहे, त्याने त्याचं पूर्ण शरीर तोडून टाकलेलं आहे फक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आणि आज तुमचा आत्मा बोलत आहे की बेटा, जर तू माझ्याकडे परत येशील तर मी तुला आशीर्वादित करेन, मी माझा प्रकाश तुझ्यामध्ये टाकेल आणि त्या प्रकाशाद्वारे तू आणि तुझं घराला आशीर्वादित होईल. हालेलुया. मी माझी साक्षी देतो आणि मी संपवतो. मी ज्यावेळेस 16 वर्षाचा होतो त्यावेळेस माझी PhD झाली. ओके, सगळे महाबत नाही काय. ज्यावेळेस मी 16 वर्षाचा होतो, मी 15-16 दहावी पास आउट. ओके, 10वी नापास झालो. जीवनामध्ये काहीच शक्य होत नव्हतं. त्याच्यानंतर कसं तरी करून 10वी-12वी पास केली. एका कंपनीमध्ये कामाला लागलो. पहिल्याच महिन्याचा पगार 16,000 रुपये. 2004 मध्ये ही गोष्ट. सो असं झालं की 16,000 म्हणजे खूप झाले. त्यावेळेस आम्हाला 100 रुपये जरी भेटले तर खूप असायचे. आणि 12वी पास झाल्यानंतर ती कंपनी बंद पडली नाही का. त्याच्यात माझं ऑप्शन नव्हतं, कारण माझ्याकडे शिक्षण नव्हतं, माझ्याकडे काही कला नव्हती की मी काहीतरी यूज करेल आणि आशीर्वाद करेल. सो त्यावेळेस माझा एक मित्र होता एका कंपनीमध्ये. तो मला प्रशांत, माझी इथे ओपनिंग आहे, तू करशील का. आणि मी कॉन्ट्रॅक्टमध्ये शिकलेला मुलगा, आणि ते फार हार्ड केलं मला. तो मला बोलला की प्रशांत, माझ्या ऑफिसमध्ये जॉब तर आहे, पण
ऑफिस बॉयज तर शिका माझी फॅमिली कंडिशन चांगली नव्हती. खूप डिफिकल्टीज पण आम्ही देवाने मला बाहेर काढलं आणि परमेश्वर वचन माझ्यामध्ये होतं. ओके, सो मी जी सिच्युएशन तुम्ही जाता त्या सिच्युएशन मधून मी आलोय त्याच्यामुळे मी किल्ली बोललो मी किल्ली देणार आहे. ओके, सो ही किल्ली डोक्यात ठेवा. मी बोललो फॅमिलीचे फायनान्शियल कंडिशन चांगली होती. सो मी बोललो इट्स ओके, मी जॉईन करेल. मला पगार किती देईल? 16,000 मला बोलला. सरळ 2,500 रुपये वाला. 16,000 2,500 खूप डिफरन्स आहे. सो मी बोललो ओके लॉर्ड डिसाईड. आणि मग मी बाजूला वाचायचो. मी ऑफिसमध्ये जायचो, क्लीनिंग करायचो. सगळं क्लीनिंग वगैरे झाले की मी बॉटल्स भरायचो आणि मी कॉफी मशीनचे जे घेऊन बाहेर हॉटेलमध्ये बसायचो. की चलो आता माझं काम झालंय आणि मी बाजूला बसायचो. आणि बाजूला बसताना मी प्रार्थना करत होतो, ते बाबा जे माझ्या लाईफमध्ये चाललंय हे तुझी योजना नाहीये. सी लिसन, ऐका एक गोष्ट काय बोलले, जर आज तुझ्या जीवनामध्ये तुम्ही गरीब आहे परमेश्वर बोलतो तू राज्याला लोन देशील. असं बाबा वचन बोलतो. परमेश्वर बोलतो तू शेपूट नाही पण तू मस्तक आहेस. ओके, मी म्हणलो लॉर्ड हे वचन तुझं बोलतंय पण मी तर शेपूट आहे बाबा तुझ्या वचनाच्या विरोधात चाललंय माझ्या जीवनात. परमेश्वर मी काम केलं, माझं एज्युकेशन, माझं लग्न झालं, माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं. माझं घर 10/12 होतं. आमच्या घरामध्ये राहणारे 8-9 लोक होते. माझ्या महाराष्ट्रानंतर आम्ही खूप सफर केलं. एक वेळ असं की ज्यावेळेस पहिला मुलगा गॅपरेल झाला आम्हाला इव्हन नॅपकिन्स घेण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. आम्ही आमच्या ओव्हर टाईम मधनं ते पैसे टाकून वीकची भाजी मुलांच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचो. आणि ते झाल्यानंतर एक वेळ अशा गोष्टीच खूप करत होत्या आमच्या लाईफमध्ये. आम्ही पूर्ण हताश निराश झालो. परमेश्वर कुठेतरी चूक देते बाबा, काहीतरी माझ्या जीवनामध्ये चुकीचं होते करू. कारण तुझं वचन एक बोलत आहे आणि माझ्या जीवनात एक चाललंय. हालेलुया, प्रेज गॉड. आणि मी परमेश्वरला प्रार्थना करू लागलो. आणि एक दिवस तुझा आत्मा खूप सामर्थ आहे माझ्याकडे आला. तो बोलला बेटा मी तुझं रडलं, मी तुझं करलं, मी पाहिलं आणि मी इथून पुढे प्रवेश करते 2016. आणि त्याच्यात आमचं मॅरेज झालं. कधी कधी आमची यंगस्टर न्यू मॅरिड कपल बाहेर जाणं खाणं फिरणं, पण त्यावेळेस आम्हाला कधीच करता आलं नाही कारण की फायनान्स. त्याच्यामुळे मी विचारलं मॅरेजमध्ये फायनान्स इज इम्पॉर्टंट राईट. सो एक वेळ अशी होती की माझी वाईफला सँडविच खायचं होतं आणि आमच्या फक्त 100 रुपये होते. आता सँडविच घ्यायचं का एक आपल्याची भाजी घ्यायची. सँडविच घ्यायचं जोशोसाठी कॅम्पसाठी आपल्याला नॅपकिन्स घ्यायचे. आता तुझं बर्गर आहे ना सँडविच खायचंय का आपल्या वीकची ट्रॅव्हलिंग ऑफिसला सामील करायचं काय बोलतो. असे लोक इथे बसलेले परमेश्वर मला सांगतो. सो मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं हातात धरून आम्ही बाहेर गेलो भाजी आणायला आणि जे 100 रुपये आम्हाला ओव्हरटाईम भेटला होता ते 100 रुपये कळले. ती भाजी आमच्या हातात आहे. आम्ही चाललो. आम्ही गेल्यानंतर आई ही भाजी घेऊन 1-2-3 तास आहे. आणि ते झाल्यानंतर माझ्याबरोबर पैसे पडले. म्हटलं प्लीज गॉड थँक्यू. सो मी बोललो एकच गोष्ट बरोबर जर काय परमेश्वराने तुला मला दिलं ना तू सेकंड घेऊ शकता. आम्ही त्याच मार्गाने परत आलो. 100 रुपयाची नोट तिथेच एक 100 पावलं पडली होती. प्लीज गॉड ती आम्ही घेतली, गेलो, भाजी घेतली. तो दिवस निघाला. पण आज 10 वर्षानंतर नेक्स्ट इयर 2016 आज आम्ही इतके आशीर्वाद देतो. जो मुलगा एक ऑफिस बॉय क्लीन करणारा होता, बॉटल्स बनवणारा, चहा बनवणारा होता,
तो मुलगा आज पुण्यामध्ये मॅट्रिक्स बिझनेस सर्व्हिसेस खूप मोठी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये याचा मॅनेजर म्हणून काम करतो. 30 लोक काम करतो. ज्यावेळेस मी 10/12च्या रूम मध्ये राहत होतो, मला घर घ्यायचं होतं. माझं घर मला घेता येत नव्हतं. परमेश्वर बोलतो, दे बाप्पा लाबानी गाना माशे गेले बोरागदा असे लोकरा असे. किती दिवसात घर झालं? 60 days. 16 दिवसांमध्ये 2 BHK मी पुण्यामध्ये घेतला. तेव्हा एक फॅमिली आली होती विचारायला ओपनिंगला. जर येशू माझ्या जीवनात कार्य करू शकतो काल, तर तोच येशू आज तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. जर तो येशू आज कार्य करू शकतो, तर तोच माझा येशू तुमच्या जीवनात कोणत्याही कार्य करू शकतो. आज तर ते निघून जाईल प्रियानो, पण मी माझा येशू, त्याचा अभिषेक, त्याचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये मी टाकून जाणार आहे. जर तो परमेश्वर एका साध्या मुलाला अभिनेते भविष्य वक्ता करून तुमच्या समोर उभा करू शकतो, तर तो परमेश्वर तुम्हाला उचलून तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणू शकतो. Praise God. Hallelujah. आपण सगळेजण उठून उभा राहूया आणि परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. ओके, आपण प्रार्थना करणार आहे. Can we play that song? Fire. लापाशे दे गोंधळाला कासे. आता तुम्हाला इकडे तिकडे बघायचं नाहीये. आशीर्वाद घ्यायच्यात का? बॅग्स आणल्यात बॅग्स, कारण की तिथे जाताना काही गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. बॅग्स आणल्यात बॅग्स, आणल्यात का बॅग? अच्छा, ओ माय गॉड, सिस्टरने आणलाय. बाकी तुम्ही आणल्यात का? येस. हे जे माझे जुनी लोक आहेत त्यांना माहिती की काय बोलते. हालेलुया. विश्वास, तुमची बॅग आहे विश्वास. आणि ज्यावेळेस ती बॅग तुम्ही घेऊन जाणार असाल, भरपूर दिवसचे आशीर्वाद, सुटका, शांती, कृपा, भरभराट, मोकळीका तुमच्या जीवनात घेऊन जाणार आहे. Praise God. ओके, सो दिस ही जी प्रार्थना आहे काहीतरी वेगळी असणार आहे. कारण पवित्र आत्मा मला बोलला की ज्यावेळेस तू प्रार्थना करशील, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात अभिषेक कर. Praise God. सो देवाकडून आले मी प्रत्येकासाठी ले हँड करणार आहे. अभिषेक तेल ओतून तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. ही तेलाची बाटली ऑलमोस्ट मी खूप दिवसापूर्वी परचेस केली आणि परमेश्वर बोलला की याच्यासाठी प्रार्थना कर. ओके, सो मला बोलला अनॉइंटिंग ऑइल पाहिजे डोक्यावर, अभिषेक तेल कोणाकोणाला पाहिजे. ओके, सो रोहित ब्रदर प्लीज सगळ्यांना माझा जीपे नंबर दे आणि सगळ्यांना 5-5 लाख रुपये पाठवा. नो मॅम, अनॉइंटिंग इज फ्री. ऐका, अभिषेक मोफत आहे, येशूचं रक्त मोफत आहे, येशूचे आशीर्वाद मोफत आहे. फक्त एकच प्राइस तुम्हाला पे करायची, एकच त्याचा कॉस्ट आहे, तुमचा विश्वास. हालेलुया. प्रेज गॉड. क्विक मॅन, वी डोंट हॅव टाइम. कॅन वी प्ले दॅट सॉन्ग? राबागाता गोंशाराबाला रेगेले गोंजाला काउसबाला काचाबराकाचिया बाबा राबागाताते. आता इथे तिथे बघायचं नाही आपल्याला, फक्त येशू आणि मी, येशू आणि मी, येशू आणि मी. माझ्या शेजारी कोण थांबतोय, माझा त्रास काय, माझे कष्ट